काँग्रेसचे कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेऊन नवी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढवली आहे। तसंच काही दिवसांपूर्वी ठेवलेल्या स्टेटसमुळेही त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती। त्यामुळे रवींद्र धंगेकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, काय वाटचाल सुरू आहे रवींद्र धंगेकरांची? रवींद्र धंगेकर यांची वाटचाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सुरू आहे। आज रवींद्र धंगेकर त्यासाठी काही वेळामध्ये पुण्याहून मुंबईला जात आहेत आणि आजच त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। कसबा पेठची जी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे आमदार म्हणून निवडून आले काँग्रेस पक्षाकडून। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे ते उमेदवार देखील राहिले। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर काही कायदेशीर प्रक्रिया किंवा काही गुन्हे त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबांच्या नावावरती नोंद करण्यात आले आणि तेव्हापासून रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवत गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळू शकतं अशी त्यांची धारणा असावी। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।